नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकतो की आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस. त्यावर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. बघू शकतो की त्या ठिकाणी राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे राज्याकडे पुन्हा एकदा सरकण्याची शक्यता आणि त्यामुळे मराठवाडा, विदर्भ या परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं बघू शकतो की आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगर, नगर या परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मालेगाव, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस येथे 1 ते 2 दिवसामध्ये पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड या कोकण किनारपट्टीला देखील हलका ते मध्यम तर वादळी वाऱ्यासह जोरदार, पुणे, नगर या परिसरात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी बघू शकतो की विदर्भात देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, बीड तसेच बघू शकतो की लातूर, छत्रपती संभाजीनगर या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाऊस अतिमुसळधार ते जोरदार बरसण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, इगतपुरी या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वारे